बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी बातमी आहे तुळजापूरमधून। तुळजापूर ड्रग्सच्या तस्करी प्रकरण खूप गाजलं होतं आणि या प्रकरणात आता पुजाऱ्यांचाच सहभाग आहे की काय अशी शक्यता वर्तवण्यात येते। तसंच 13 पुजाऱ्यांची नावं समोर आलीत आणि त्यामुळे या बातमीनं तुळजापूरमध्ये एकच खळबळ माजलेली आहे। तुळजापूर ट्रक या ड्रग्स प्रकरणामध्ये आतापर्यंत एकूण 35 आरोपी होते आणि मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी पोलिसांकडून आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवलेली आहे अशी माहिती मिळते। तसंच ड्रग्स प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या पुजाऱ्यांचा देवीच्या दररोज पूजेशी संबंध नाही असं सुद्धा कळतंय। तर याच संदर्भात पुजारी मंडळाशी बातचीत केली आमचे जय महाराष्ट्रचे धाराशिवचे प्रतिनिधी उदय साबळे यांनी। आपण तुळजापूरमध्ये आहोत आणि तुळजापूर येथील पुजारी आपल्या सोबत आहेत। खरं तर तुळजापूरच्या मंदिराच्या संदर्भामध्ये देऊळ कवायत नेमका कायदा, देऊळ कवायत कायदा नेमका काय आहे आणि त्याची माहिती काय? 1909 ला तत्कालीन निजाम सरकारनं मंदिरातील प्रशासकीय व्यवस्था व्यवस्थित चालावी यासाठी तो देऊळे कवायत कायदा केलेला आहे। त्या कायद्यामध्ये मंदिरात एखाद्या पुजाऱ्याने गैरवर्तन केलं, धार्मिक व्यवस्थापकाला ते निदर्शनास आलं तर धार्मिक व्यवस्थापकाने त्या पुजाऱ्याला बाहेर काढण्यासंदर्भात तो कलम आहे। आणि त्याचबरोबर जर त्या पुजाऱ्याकडून अनेक गैरप्रकार जर मंदिरात होत असतील तर त्याला पोलिसाच्या हवाली करणं अशा स्वरूपाचा तो देऊळ कवायत कायदा आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर तुळजापूर ड्रग्स प्रकरणामध्ये जे आहे आता या ड्रग्स प्रकरणामध्ये कारवाई होताना पाहायला मिळते आणि याच्या संदर्भात काही पुजाऱ्यांची नावं जोडली जात असल्याचं समोर येते। आपल्यासोबत काही पुजारी आहेत। सर, मला सांग की नेमका कायदा काय आहे, परिस्थिती काय 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 आहे? तुळजापूरमध्ये गेल्या महिन्यापासून ड्रग्सच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा तक्रारी, बऱ्याचशा चर्चा आणि बरेच आरोप प्रत्यारोप होत आहेत। त्या संदर्भात काही पुजारी लोक असं पोलीस स्टेशनचं म्हणणं असं आहे की यामध्ये पुजारी व्यवसायाची लोक काय अडकलेले आहेत। पण कुठलाही व्यवसाय कुठलाही एक समाज करत नाही आणि एक समाज जो जर पुजारी म्हणून जर तिथं नाव येत असेल तर पोलीस स्टेशनने पुजारी म्हणून त्याला नाव जोडू नये। कारण कुठल्याही समाजाचं नाव जोडणं एका तसं कायद्याच्या बाहेर कायद्यात बसत नाही। तर माझं असं म्हणणं आहे पोलीस स्टेशनला आणि मंदिर संस्थांच्या व्यवस्थापकांना की पुजारी नाव जोडून पुजाऱ्या ड्रग्सशी त्यांचे संबंध जोडलेत म्हणून मंदिरमध्ये त्यांच्यावर कारवाई करणं हे अगदी कायद्यात बसत नाही। कुठल्या पुजारी आणि ह्यापुढे पुजारी नाव हे ड्रग्सच्या व्यवसायाशी जोडलं जाऊ नये। बघितलं तर या ठिकाणी पुजाऱ्यांकडून मागणी होते की या प्रकरणाला, ड्रग्स प्रकरणाला पुजारी यांच्या व्यवसायासोबत किंवा पुजारी या कर्मासोबत जोडू नये त्याच्या ठिकाणी त्यांच्याकडून सांगण्यात येते। उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, तुळजापूर, धाराशिव। प्रशासन किंवा पोलीस त्याचं योग्य त्या मार्गाने त्याचा तपास करत आहेत। शेवटी कायद्या पुढे त्यांचं काही आरोप सिद्ध झाल्यानंतर स्वतः आम्ही त्यांना बंदी घालू आणि ह्या माध्यमात असं सांगू इच्छित आहे की काही 4 पुजाऱ्यांच्या नावामुळे पूर्ण पुजाऱ्याला बदनाम होऊ नये। आमची अपेक्षा एवढीच आहे